सध्या मी मुंबईमध्ये राहतो. तर गेल्या 2 वर्षापासून मी एक जॉब करत आहे. रोज तेच रुटीन, तेच आयुष्य, तेच काम, तेच धाव. पण मनाला एक कायम विचार येतो, एक प्रश्न येतो, की हेच आपलं आयुष्य आहे का? हेच आपल्याला करायचं आहे का? तर मला बदल हवा होता. काहीतरी वेगळं करायचं होतं. तर फायनली खूप वर्षापासून मनात एक ट्रॅव्हलिंगचा विचार चालू होता. तर हा प्रवास फक्त जागा किंवा ठिकाणाबद्दल नाही, तर स्वतःला शोधण्याबद्दल किंवा स्वतःला जाणून घेण्याबद्दल आहे. म्हणून आजपासून ही माझी जर्नी मी सुरू करत आहे. प्रत्येक जर्नी सुरुवात मोठ्या शब्दात होत नाही. कधी-कधी ती फक्त एका छोट्या पावलाने सुरू होते. तर आज त्या पावलाने मला इथं आणलं. म्हणजेच हरिश्चंद्रगड. आज या जर्नीतला पहिला दिवस होता आणि आमच्या ट्रॅकला सुरुवात झाली. आजूबाजूला कसं एकदम शांत होत आणि हवेत थोडे जरा थंड जाणवत होतं. कितीतरी दिवसापासून एवढं फ्रेश वाटत होतं, एवढं भारी वाटत होतं ना, काही सांगायचं नाही. एकदम कडक. तेवढ्यात वरून डोंगरावर साठलेलं पाणी खाली पडत होतं. तर काय ते पाणी आमच्या चेहऱ्यावर घेतलं, एवढं वेगळं फील वाटलं ना. सगळं कसं एकदम फ्रेश आणि गारगार होतं पाणी. थोडासा थकवा निघून गेला. तर अर्धा मार्ग पार केल्यावर आम्हाला एक छोटासा वॉटरफॉल दिसला. तर तिथे थोडं थांबलो, फ्रेश झालो. मग आम्ही थोडं फ्रेश होऊन वरच्या मार्गाला निघालो. तर वर पोचल्यावर एंट्रीला सगळ्यात आधी भगवान शिवच्या शिवलिंगाचं दर्शन झालं आणि त्याच डाव्या बाजूला एक गणपतीचे मंदिर आहे. मग काय, पप्पांचं दर्शन घेतलं ना असं कधी बोल. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर पाण्याचा एक कुंड आहे आणि त्यामध्ये पाणी डोंगरावरून साचत होतं. त्या क्षणी मला एवढी एक्साइटमेंट पहिल्यांदाच मनात वाटत होती, कारण मी निघालेलो कोकण कड्याकडे. समोर मावळणारा सूर्य, खाली पसरलेली खोल दरी. त्या क्षणी फक्त एकच विचार होता, चला ही वेळ इथेच थांबायला पाहिजे होती. हा क्षण शब्दात सांगणं कठीण आहे. काही क्षण असे असतात जे फक्त अनुभवायचे असतात. हा त्यातलाच एक. मग आम्ही दुसऱ्या दिवशी 3-4 वाजता उठलो. तारामती पीकला ट्रेकिंग चालू केली. हळूहळू उजेडायला लागलं. एक फ्रेशपणा वाटत होतं. समोर उगवणारा सूर्य आणि आजूबाजूची शांतता आणि हळूहळू प्रकाश सगळीकडे पसरत होता. त्या प्रकाशात सगळं नव्याने सुरू होतंय असं वाटत होतं. खरं सांगायचं तर या 2-3 दिवसात मी माझा जॉबच विसरलो, पूर्णपणे विसरलो. तर शेवटचं एकच सांगेन, आपल्या सर्वांचं जीवन एक धावपळीचं आहे. वेळ नसतो. कसं आहे, स्वतःसाठी वेळ काढायला गेलं तर नक्कीच मिळू शकतो. प्रत्येक वेळ मोठा ब्रेक घेणं शक्य नाही, पण कधी-कधी एवढासा ब्रेक पुरेसा असतो पुन्हा नव्याने सुरू व्हायला.